ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता इथे अर्जुन आपल्या खोलीमध्ये बसलेला असतो आणि म्हणतो, कसला भास झाला मला, माझ्या मनातली सायली मला समोर दिसत होती असं म्हणतो होता अर्जुन. कारण आता प्रेक्षक हो, कालच्या एपिसोडमध्ये त्याला भास झालेला असतो ना सायलीचा, आता त्याला ते आठवलेलं असतं बघा प्रेक्षक हो. जे काय बोलली ना ती ते खरंच आहे असं म्हणतो होता अर्जुन. खूप वाईट नवरा आहे मी असं म्हणतो होता अर्जुन. आणि हे मी डिनाय करूच शकत नाही असं म्हणतो तो. मला माझ्या बायकोच्या एवढी निवडी काहीच माहित नाही आहेत. आणि आता बघा काय लिहायचं सुचत नाही आहे असं म्हणतो आता अर्जुन. त्या रुगडाच आहे ये बायको असं म्हणतो होता अर्जुन. तर आता तेवढ्यातच कल्पना येते. तर आता ती अर्जुनला म्हणते, काय करतोयस? तर आता अर्जुन म्हणतो, मम्मा तुला एक लिस्ट करायला सांगितली होती मी, केलीस असं म्हणते आता कल्पना. ती लिस्ट ना मी असते असं म्हणतो होता अर्जुन. कारण काय त्याला लिहायचं समजतच नाही ना प्रेक्षक हो. काय लिहिलेलंच नसतं त्यांनी, त्यामुळे मला काहीच लिहिता नाही आलं असं म्हणत होता अर्जुन. नाही मला वाटलंच होतं. आपण जेव्हा मगाशी खाली खेळ खेळलो ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तुला सायलीच्या बद्दल काहीच माहित नाही असं म्हणते आता कल्पना. काय रे अर्जुन असं म्हणते आता कल्पना. हे बघ तू आता अजून थोडा विचार कर आणि सायलीच्या बद्दल ना निदान 3-4 गोष्टी तरी लिही असं म्हणते आता कल्पना. तर आता अर्जुन तेही आठवत नाही बघा प्रेक्षक हो. आणि हो उद्या पहाटे 5 वाजता खालती ये असं म्हणते आता कल्पना. 5 असं म्हणत होता अर्जुन. हळू असं म्हणते आता कल्पना. 5 वाजता उठून खाली ये, उद्या आपण सायली डे साजरा करतोय असं म्हणते आता कल्पना. हो पण 5 असं म्हणत होता अर्जुन. हा असं म्हणते आता कल्पना. पण सायली 5 वाजता उठते का असं म्हणतो आता अर्जुन. तिने तसा अलाराम सेट ठेवलाय रोज 5 वाजता. मग तिचा अलाराम कसा बंद करायचा ही जबाबदारी तुझी आहे असं म्हणते आता कल्पना. तर आता अर्जुन म्हणतो, हो अरे बिचारीला एक दिवस तरी जास्त वेळ झोपू दे की असं म्हणते आता कल्पना. प्रॉमिस मी करतो ते असं म्हणतो अर्जुन. आणि तू पण बघ ना पहाटे उठून काम केलं की कसं वाटतं ते काय असं म्हणते आता कल्पना. तर आता अर्जुन हसतो. पण तू आता खाली आल्यानंतरच आम्ही कामाला लागणार आहोत कळलं असं म्हणते आता कल्पना. तर आता अर्जुन म्हणतो ओके डन असं म्हणतो आता तो. तर आता पुढे तो म्हणतो, उद्या माझ्या बायकोला पूर्ण दिवस आराम मस्त असं म्हणतो तो. शाब्बास असं म्हणते आता कल्पना. आता हे घे असं म्हणते ती आणि लिस्ट तयार कर असं म्हणते आता कल्पना. हा असं म्हणतो आता अर्जुन. लिस्ट असं म्हणते आता कल्पना. येस 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 आता करतो मी लिस्ट असं म्हणतो तो. आणि आता कल्पना जाते बाहेर आणि आता अर्जुन लिस्ट तयार करायचं बघत असतो बघा प्रेक्षक हो. काय विचार करू मी, काय लिहू लिस्ट मध्ये असं म्हणत असतो आता अर्जुन. काय करत नाहीये मला, काय आवडतं माझ्या बायकोला असं म्हणतो होता अर्जुन. काही सुचत नाहीये, काहीतरी आयडिया करावी लागेल असं म्हणतो होता अर्जुन. कसं होईल काय माहीत असं म्हणतो होता तो. तेवढ्यातच आता एक पुस्तक खाली पडतं बघा प्रेक्षक हो. तर आता ती डायरी सारखी असते. अरे क्रॅबुक माझी स्क्रॅपबुक असते बघा प्रेक्षक होती. ब्रिलियंट आयडिया असं म्हणत होता अर्जुन. मी सायलीला अशी एक स्क्रॅपबुक भरायला सांगतो असं म्हणत होता अर्जुन. म्हणजे मला पटकन कळेल की तिला काय आवडतं आणि काय नाही ते असं म्हणत होता अर्जुन. आत्ताच मी ऑर्डर करतो स्क्रॅपबुक असं म्हणत होता अर्जुन. आणि आता तो ऑर्डर करतो बघा प्रेक्षक हो स्क्रॅपबुक. आता इथे माहिप दारू पीत बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. साहेब तुम्ही अर्जुन सुभेदाराच्या घरातल्या सगळ्या लोकांची माहिती काढायला सांगितली होती, मी ती काढली असं म्हणतो. आणि त्याचा एक गुंड येतो बघा प्रेक्षक हो महिपतचा. मग असं म्हणतो होता महिपत. तर आता ते फोटो सगळे दाखवत होता तो गुंड महिपतला. तर आता सगळ्यांचे फोटो तो गुंड दाखवत असतो. प्रतापचा दाखवतो, कल्पनाचा दाखवतो, सायलीचा दाखवतो, अश्विनचा दाखवतो. मग आता अस्मिताचाही फोटो दाखवतो बघा प्रेक्षक हो. आणि आता महिपत हा म्हणतो त्याला. आणि आता काहीतरी मनात येतं महिपतच्या. तुम्ही सांगितलं ना साहेब तर सगळ्यांना एकदाच उडवून टाकतो बघा असं म्हणत होता तो गुंड. तर आता महिपत म्हणतो, तुझा तो मेंदू आहे ना तेवढंच बोल असं म्हणत होता महिपत. सगळ्यांना एकत्र खपवायचं असतं तर प्रत्येकाची वेगवेगळी माहिती तुला काढायला सांगितली असती का असं म्हणत होता महिपत. नाही ना, प्रत्येकाला वेगवेगळं करून म्हणजे हाल हाल करून मारायचं त्यांना असं म्हणत होता महिपत. कळलं का असं म्हणत होता महिपत. मांजर नाही का उंदरायला किडवत किडवत मारते तसं मारायचं असं म्हणत होता महिपत. म्हणजे आपण मांजर आणि मेलेला उंदीर कोण? अर्जुन सुभेदार असं म्हणतो होता महिपत. मग पहिल्यांदा यांच्यातलं कोणाला हलवायचं असं म्हणतो होता तो गुंड. पहिला यांच्यातलं कोणाला खेळवायचं असं म्हणतो होता तो गुंड. अर्जुन सुभेदारच्या बहिणीला असं म्हणतो होता महिपत. लग्न झालंय ना तिचं, नवरा फॉरेनला असतो, आधी मधी कधी माहेरी येते, याची माहिती काढा. पहिला बाण मारायचा अर्जुन सुभेदाराच्या बहिणीला असं म्हणतो होता महिपत. आणि तो लागणार अर्जुन सुभेदारच्या छातडाला असं म्हणतो होता महिपत. तर आता रात्र झालेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन वाट बघत थांबलेला असतो सायलीची. तर आता सायली लवकर येतच नाही. तर आता अर्जुन जाऊन आपल्या बेडवर बसतो आणि तो वाचत असतो आता ते बुक स्क्रॅप बुक. तर आता सायली येते तेवढ्यातच. अहो असं म्हणते आता सायली, दूध मागितलं होतात ना, घ्या असं म्हणते आता सायली. ठेव ठेव थंड होऊ दे मग पितो जरा असं म्हणतो होता अर्जुन.
तोपर्यंत माझी स्क्रॅपबुक वाचतो असं म्हणत होता अर्जुन. काय काय वाचताय असं म्हणते आता सायली. स्क्रॅपबुक असं म्हणत होता अर्जुन. काय झालं ना, मी माझी दुसरी पुस्तकं जाळत होतो आणि मग मला त्यात माझी स्क्रॅपबुक सापडली असं म्हणत होता अर्जुन. म्हणजे काय काय असतं हे, ह्या वहीत काय असतं नक्की असं म्हणते आता सायली. खूप मस्त मस्त असतं हे पुस्तक. खूप गंमत असते ह्यात. आपल्याला काय काय आवडतं ते सगळं लिहून ठेवायचं असतं ह्यात असं म्हणतो होता अर्जुन. फॉर एक्झाम्पल बघ, फेवरेट डिश कॉलेजच्या समोरचा डोसा असं म्हणतो होता अर्जुन. बेस्ट फ्रेंड्स चैतन्य आणि कुणाल असं म्हणतो होता अर्जुन. आणि आवडती जागा सॅन फ्रान्सिस्को असं लिहिलेलं असतं अर्जुनने. असे बरेच डिटेल्स असतात ह्याच्यात. आणि तुला माहितीये, अशीच स्क्रॅपबुक्स मी चैतन्य, कुणाल, अस्मिता, अश्विन सगळ्यांकडून भरून घेतली होती असं म्हणतो होता अर्जुन. छान कल्पना आहे ना ही असं म्हणते आता सायली. माझ्या शाळेत तर असं काहीच नव्हतं असं म्हणते आता सायली. म्हणजे तू कधी स्क्रॅपबुक पाहिलं नाही आहेस का असं म्हणत होता अर्जुन. काही हरकत नाही, मग आज लिही. हा 1 मिनिट असं म्हणत होता अर्जुन. तर आता अर्जुन स्क्रॅपबुक आणून देतो सायलीला. असं म्हणत होता अर्जुन. हे बघ, माझ्याकडे 2 नवीन स्क्रॅपबुक्स आहेत. तर आता सायली म्हणते काहीतरी गल्लत नक्कीच आहे. तर आता तो तिला स्क्रॅपबुक देतो. तर आता तिला बुक आणि पेन देतो तो. काय गंमत आहे ना असं म्हणते आता सायली. तुम्हाला तुमची जुनी स्क्रॅपबुक अचानक सापडली असं म्हणते आता सायली. आणि त्याचबरोबर अशा 2 कोऱ्या कोऱ्या स्क्रॅपबुक्स पण सापडल्या असं म्हणते आता सायली. तर आता सायली म्हणते काय योगायोग आहे ना. तर आता अर्जुन म्हणतो हा ऑफकोर्स ऑफकोर्स योगायोग. ही खालचा जो KYP गेम खेळताना तुम्हाला हे कळलं की तुम्हाला तुमच्या बायकोबद्दल तर काहीच माहित नाही आहे असं म्हणते आता सायली. देवी आई कसा नवरा दिलायस ग मला असं म्हणते आता सायली. किती प्रेम करतो माझ्यावर असं म्हणते आता सायली. पण बायकोचं मन ओळखण्याच्या बाबतीत अगदी शून्य आहे शून्य असं म्हणते आता सायली. असं म्हणते आता सायली. सॉरी सॉरी ना, आता अजून किती लावजावणार आहेस तू मला असं म्हणत होता अर्जुन. हे बघ, आपल्या KYP गेमच्या एक्सटेन्शन समज आणि भर ना स्क्रॅपबुक असं म्हणतो होता अर्जुन. मी तुमच्या सगळ्या हौशी पुरवते का नाही, तशीच ही पण पुरवेन. फक्त तुम्ही ती वही परत एकदा भरण्याची काहीच गरज नाहीये, कारण मला तुमच्या सगळ्या आवडीनिवडी माहिती आहेत आणि म्हणून तर मी खालच्या गेममध्ये जिंकले ना असं म्हणते आता सायली. तरी सुद्धा मी भरणार आहे. ओके असं म्हणतो होता अर्जुन. कमॉन कमॉन तू लिही आता असं म्हणतो होता अर्जुन. तर आता सायली भरते ते स्क्रॅपबुक. ही स्क्रॅपबुक वाचून मला तुझ्या बालपणीबद्दल काहीतरी कळू दे सायली. तुझ्या पास्टबद्दल काहीतरी समजू दे. मग मला पुढचा स्टेप ठरवता येईल असं म्हणतो आता अर्जुन मनातल्या मनात. आणि सायली त्याच्याकडे बघतच असते. काय हो असं म्हणते आता सायली. लिहिताय ना तुम्ही पण असं म्हणते ती. हो हो लिहितो असं म्हणतो आता अर्जुन. तर आता दोघेही लिहायला लागतात बघा प्रेक्षक. हो झालं असं म्हणते आता सायली. झालं माझं पण असं म्हणत होता अर्जुन. बरं काय काय लिहिलंय दाखव जरा मला असं म्हणत होता अर्जुन. नाही हा असं म्हणते आता सायली. आता नाही वाचायचं, आता आपण वाचत बसणार, मग आपल्या गप्पा वाढणार, मग वेळ जाणार, उशीर होणार असं म्हणते आता सायली. त्यापेक्षा उद्या वाचा. आता आधीच उशीर झालाय, आपण लगेच झोपून जाऊया असं म्हणते आता सायली. द्या असं म्हणते आता सायली. ओके ओके असं म्हणतो आता अर्जुन. आणि मग आता दोन्ही स्क्रॅपबुक घेते आणि ठेवते बघा प्रेक्षक सायली त्या टेबल खाली. आणि सायली येते आपल्या बेडवर परत आणि आता ती दूध देते अर्जुनला. तर आता इथे रविराजांचं घर दाखवलंय आणि आता इथे फोन येतो बघा प्रेक्षक नागराजला. आणि आता तो आवाज ऐकून सुमन उठते झोपेतून. तर आता ती बघायला लागते इकडे तिकडे आणि नागराज मात्र झोपलेला असतो. तर आता सुमन जाते आणि फोन बघते नागराजचा. तर त्याच्यावर मैपत असं नाव येतं बघा प्रेक्षक आणि कॉल आलेला असतो आता नागराजला. तर आता नागराजला पण जाग आलेली असते बघा प्रेक्षक. हो तर आता सुमनला काय करायचं सुचतच नाही. तर आता ती तिथून निघून जाते आणि दरवाजा उघडते आणि आता ती तिथेच थांबते बघा प्रेक्षक बाहेर जाऊन. आणि आता ती ऐकत असते बोलणं. मैपत का कॉल करतोय त्या रात्रीचं असं म्हणत होता नागराज. तर आता सुमन मात्र बाहेर गेलेली असते आणि ऐकत असते तिथे थांबून दरवाजाच्या पाठीमागे. सुमन कुठे गेली आता इथे, तिला कळलं तर नाही ना असं म्हणत होता नागराज. मैपत कॉल करत होता ते असं म्हणत होता नागराज. तर आता तेवढ्यात सुमन येते आत. अरे असं म्हणते आता सुमन, तुम्ही कसं काय जागे झालेत, तू कुठे गेली होतीस असं म्हणत होता नागराज. पाणी प्यायला गेले होते किचनमध्ये असं म्हणते आता सुमन. अच्छा असं म्हणत होता नागराज. नशीब ऐनवेळी तहान लागली हिला असं म्हणत होता नागराज. झोप ग असं म्हणत होता नागराज. हो झोपवा तुम्ही, मी पण झोपते असं म्हणते आता सुमन. तर आता झोपलेलं दाखवले अर्जुन आणि सायलीला बघा प्रेक्षक. तर आता अर्जुनला जाग येते. तर आता अर्जुन उठतो. सायली गाढ झोपली आहे, तोपर्यंत ऑफ करता येईल आता मला अलाराम असं म्हणतो आता अर्जुन. तर आता बघतो अर्जुन तिच्या फोनकडे. तर आता अर्जुन उठतो आणि आता तो फोन घ्यायला जातो सायलीचा. आणि आता तो तिचा फोन घेतो आणि मग तो अलाराम ऑफ करणारच असतो. पण त्याच्यात तर पिन असतं ऑप्शन, पासवर्ड असं म्हणत होता अर्जुन. सायलीच्या फोनचा पासवर्ड काय असेल असं म्हणत होता अर्जुन. हे सुद्धा माहित नाही आहे मला असं म्हणत होता अर्जुन. काय असेल काय असेल, आमच्या लग्नाची तारीख असेल का असं म्हणत होता अर्जुन. तर आता अर्जुन घालतो ते ना
तर आता पिन सगळं घालतो बघा प्रेक्षक आणि आता खरंच ओपन होतो तिचा फोन. तर आता अर्जुन हसतो. आपलं नातं तुझ्यासाठी एवढं महत्वाचं आहे सायली, पण माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे असं म्हणत होता अर्जुन मनातल्या मनात. म्हणून तर मी हे सगळं करतोय असं म्हणत होता अर्जुन, फक्त तुझ्यासाठी. तर आता तो उघडतो तिचा अलाराम आणि आता तो ऑफ करून टाकतो बघा प्रेक्षक हो. तर सायली मात्र झोपलेली असते बघा प्रेक्षक हो. आणि आता तो तिचा फोन तिथे ठेवून टाकतो आणि आता आपण सायलीकडे बघत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो परत झोपून टाकतो. तर आता सकाळ होते बघा प्रेक्षक हो. काय असं म्हणत होता प्रताप. तो आता वाट बघत असतो अर्जुनची. तर आता कल्पना, विमल, प्रताप वाट बघत थांबलेले असतात बघा प्रेक्षक हो अर्जुनची. तर आता कल्पना म्हणते 6 वाजले ना हो, अजूनही आला नाही अर्जुन, असं म्हणते आता ती. मी एक काम करतो असं म्हणत होता प्रताप. मी वर जाऊन त्याला उठवतोच असं म्हणत होता प्रताप. नको नको असं म्हणते आता विमल. अहो सायली ताई उठल्या तर थोडा जरी आवाज आला ना तर त्या लगेच उठतात. तर आता प्रताप म्हणतो मला वाटतंय तो उठेल ग असं म्हणतो आता तो कल्पनाला. अगं सायली डे साजरा करायच्या बाबतीत तो मागे नाही राहणार असं म्हणत होता प्रताप. तर आता बघा प्रेक्षक हो, अर्जुन उठलेला असतो आणि आता तो लॉक करतो आपली रूम आणि आता तो खाली येतो बघा प्रेक्षक हो. तर आता खूप खुश होतात कल्पना आणि प्रताप. बघ मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तो नक्की उठणार असं म्हणतो होता प्रताप. तर आता अर्जुन मात्र येतो बघा खाली. बघा सायली डे साजरं करणार म्हणून चक्क साहेब 6 वाजता उठले तसं म्हणतो होता प्रताप. हा अर्थात बायकोचं प्रेम नवऱ्याला काही करायला लावतं असं म्हणतो होता प्रताप कल्पनाकडे बघून. माझ्याकडे बघून तुम्हाला कळतच असेल हा असं म्हणत होता प्रताप. अहो असं म्हणते आता कल्पना. हे बघा तुम्ही ना उगाच तुमचं नाव नका पुढे करू. आज आपण सायली डे साजरा करतोय. तर आता अर्जुन म्हणतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग असं म्हणते आता कल्पना. मम्मा बघ आलो की नाही पहाटे पहाटे उठून असं म्हणत होता अर्जुन. काय करायचं पटपट सांगा असं म्हणत होता अर्जुन. तुझ्याकडे लिस्ट मागितली होती ती दिलीस का मला असं म्हणते कल्पना. अरे ती मिळाल्याशिवाय कसं काय मी प्लॅनिंग करणार असं म्हणते कल्पना. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ अर्जुन सुभेदार. हे घ्या ह्याच्यातच आहे असं म्हणत होता अर्जुन. तर आता स्क्रॅपबुक असते बघा प्रेक्षक हो. तर आता प्रताप म्हणतो स्क्रॅपबुक, सायलीची स्क्रॅपबुक असं म्हणत होता अर्जुन. ज्यात तिने तिला काय काय आवडतं ते सगळं लिहिलंय असं म्हणत होता अर्जुन. तर आता कल्पना खुश होते बघून ते स्क्रॅपबुक. मॉम आता आपण सायलीला एकापेक्षा एक सरप्राईज देऊ शकतो असं म्हणत होता अर्जुन. वाह उत्तम असं म्हणत होता प्रताप. मस्त आयडिया काढलीस असं म्हणत होता प्रताप. बघा माझा मुलगा शोभतो की नाही असं म्हणत होता प्रताप. हा असं म्हणत होता अर्जुन. तर आता सगळे हसायला लागतात बघ प्रेक्षक. काय आता असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे रविराजाचं घर दाखवलंय. सुमन बसलेली असते तंद्री लावून काहीतरी विचार करत. तेवढाच आता रविराज प्रतिमाला घेऊन येतो आणि तिला म्हणतो मी आता औषधांच्या बाबतीत कोणावरही विसंबून राहणार नाही असं म्हणतो होता रविराज. हे घे असं म्हणतो तो आणि पाणी देतो त्याला. सॉरी भाऊजी असं म्हणते आता सुमन पण. गोळ्यांच्या बाबतीत माझ्याकडूनही चूक झाली ना असं म्हणते आता सुमन. तू तन्वीचं ऐकून प्रतिमाला चुकीच्या औषधं देत होतीस असं म्हणत होता रविराज. पण हा तुझाही काय दोष नाही आहे असं म्हणत होता रविराज. हे घे म्हणून औषधं देत असतो रविराज प्रतिमाला. ह्यापुढे मी माझी औषधं स्वतः घेत जाईन असं म्हणते आता प्रतिमा. आता ही जबाबदारी माझी आहे असं म्हणत होता रविराज. आणि माहेरी असताना तुला सायली देत जाईन औषधं. बाकी कुणाला मी तुला औषधं द्यायला देणार नाही असं म्हणत होता रविराज. तर आता प्रतिमा औषधं घेते. अहो अहो कुठे जायलाय असं म्हणते आता सुमन. बाहेर जाताना डोकं जाऊ नकोस असं म्हणत होता नागराज. म्हणजे बाहेर जाताना नाश्ता करून जा असं म्हणते आता सुमन. नाही मला बाहेर एका मित्रासोबत नाश्ता करायचा आहे मी निघतो असं म्हणत होता नागराज. हे नक्की मायपतलाच भेटायला गेलेत असं म्हणते आता सुमन. स्वतः जाऊन खात्री करून घ्यायला हवी असं म्हणते आता सुमन. काय झालं असं म्हणतात रविराज. मी जरा मार्केटमध्ये जाऊन येते असं म्हणते आता सुमन. का असं म्हणते आता प्रतिमा. भाज्या आहेत आपल्याकडे सगळ्या. तर आता सुमनमध्ये फळं संपली आहेत फळं घेऊन येते असं म्हणते आता सुमन. बरं नाश्ता होऊ देत मग आपण दोघं एकत्र जाऊ असं म्हणते आता प्रतिमा. नको नको असं म्हणते आता सुमन. बाहेर ऊन खूप आहे तुम्हाला त्रास होईल उन्हाचा, मी येते ना पटकन जाऊन असं म्हणते आता सुमन. तर आता सुमन निघून जाते तिकडून. तर आता प्रतिमा आणि रविराजला जरा डाऊट येतो. फळं आणायची एवढी गडबड का चालली आहे या सुमनला असं म्हणत होता रविराज. गेली काही दिवस सुमन जरा वेगळीच वागते असं म्हणते आता प्रतिमा. आपण स्वतःच्याच विचारात काय असते, तिला काय विचारलं तर अचानक दचकते काय असं म्हणते आता प्रतिमा. मला तर ती खूप अस्वस्थ वाटते असं म्हणते आता प्रतिमा. काय झालं असेल असं म्हणते आता प्रतिमा. तर आता सायली उठते बघा प्रेक्षक हो. गुड मॉर्निंग बायको असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायली उभे होते. तुम्ही कसे काय जागे एवढ्या लवकर असं म्हणते आता सायली. 5 वाजून गेले का असं म्हणते आता सायली. 7? अहो 7 कसे काय वाजले. अहो 5चा अलार्म असतो माझा, नेमका आजच का नाही वाजला काय माहिती असं म्हणते आता सायली. अगं एक दिवस जास्त झोपलीस तर काय होत नाही असं म्हणतो आता अर्जुन. अहो यमाने मला खाली जाऊन सगळी तयारी करायची असते असं म्हणते आता सायली. सगळ्यांचा चहा नाश्ता
बनायला हवा होता आतापर्यंत. तू बनवलं नाही तर नाश्ता नाही बनणार का आमच्या घरात, असं म्हणतो होता अर्जुन. बनेल असं म्हणते आता सायली. पण आईने ती जबाबदारी मला दिली की नाही, मला ती टाळता येणार नाही. तुम्ही बाजूला हो असं म्हणते आता ती अर्जुनला. तू रिलॅक्स हो जरा, असं म्हणतो होता अर्जुन. तर आता सायली जाते तिथून. पटकन खाली ये बायको, असं म्हणतो होता अर्जुन. खूप सारं सरप्राईजेस तुझी वाट बघत आहे, तसं म्हणतो होता तो. तर आजचा भाग इथे संपतो. तर प्रेक्षक हो, बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपची सुरुवात होते. माझ्या आयुष्यातल्या खास माणसासाठी खास फुलं, असं लिहिलेलं तिला कोणीतरी तिच्या ड्रेसिंग टेबलवरती एक बुके आणि पत्रासारखं ठेवलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर आता ते बुके घेऊन सायली खाली येते. तर आता सायली म्हणते, हे बुके कुणासाठी? तर आता प्रताप म्हणतो, हे बुके आम्हा सगळ्यांकडून तुझ्यासाठी. आज काही खास आहे का, असं म्हणते तर सायली. आज आहे सायली डे, असं म्हणतात सगळेजण. तर आता इथे अर्जुन सायलीला गजरा माळत असतो बघा प्रेक्षक हो. तेवढ्यातच अस्मिताला लोक पाठ लागलेली असतात आणि आता ती पळत 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 येते बघा प्रेक्षक हो सुभेदारांच्या घरी. तर आता ती खूप घाबरलेली असते आणि आता ती म्हणते मम्मा म्हणून. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.